राहुल गांधी यांनी सोलापूरच्या सभेतून मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसच सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर देशात प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात वर्षाला 1 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. महालक्ष्मी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. दर महिन्याला काही रक्कम खात्यात जमा केली जाईल. तसंच अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांचं वेतन दुप्पट केलं जाईल. तसंच सरकारी नोकरीत महिलांना 50% जागा राखीव ठेवल्या जातील, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवरही सडकून टीका केली. भारताच्या संविधानाला संपवण्याचं लक्ष्य भाजपचं आहे. मात्र इंडिया आघाडी लोकतंत्र वाचवण्यासाठी एकत्र आली आहे. दलित आदिवासींना संविधानामुळे हक्क मिळाले आहेत. या लोकांनी संविधान संपवलं तर गरिबांसाठी काही उरणार नाही. मात्र जगात अशी कोणतीच शक्ती नाही जी भारताच्या संविधानाला